पुणे महानगरपालिका वर्ष 2016-17चे 5199 कोटीचे अंदाजपत्रक पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला सादर केला। स्थायी समितीचे अध्यक्ष अश्विनी कदम यांनी हे बजेट स्वीकारलं। यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, सभागृह नेते बंडू केमसे, मनसे गटनेते बाबू वागसकर, भाजपा गटनेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते। आयुक्तांनी बजेटमध्ये स्मार्ट आणि अमृत योजनेतून 316 कोटी आणि इतर माध्यमातून तब्बल 386 कोटी उत्पन्न अपेक्षित धरलं आहे। तसेच एलबीटीचे उत्पन्न मागील वर्षीपेक्षा 55 कोटींनी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यातून 1550 कोटी रुपये मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे। बांधकामामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून 191 कोटींची वाढ अपेक्षित धरली असून यातून पुढील वर्षी 935 कोटी रुपये मिळतील असा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे। आयुक्तांनी या अंदाजपत्रकात 22.5% पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे। 24 तास पाणी पुरवठा, सायकल योजना, सौर ऊर्जा प्रकल्प आणि पार्किंग हे या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य असल्याचं आयुक्तांनी सांगितलं। सर्वसामान्यांनाही समजेल अशा शब्दात हे अंदाजपत्रक तयार केल्याचं आयुक्तांनी सांगितलंय। सन 2015-16साठी 3997 कोटीचे अंदाजपत्रक सादर केले होते, मात्र मुख्य सभेने 4479 कोटी 50 लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती। आपल्या शहराने सुरू केलेली आहे आणि त्यामुळे आपल्या शहरामध्ये लोकांच्या अपेक्षा, नागरिकांच्या सहभाग आणि पुढच्या भविष्याची जी संकल्पना आहे आपल्या शहराची ती अत्यंत एक चांगलं शहर, भारतातलं सर्वात चांगलं जीवनमान असलेलं शहर निर्मित करण्याची आहे। त्यासाठी आपल्या शहराने आता वाटचाल सुरू केलेली आहे। त्याच्या माध्यमातून शक्य झालं पाहिजे। शहराच्या भविष्याच्या दिशेनुसार तयार केलेले अंदाजपत्रक असायला पाहिजे। अंदाजपत्रक एका वर्षाचा नसतो, तो एका वर्षाचा जरी असला तर पुढच्या भविष्यातले 5-10-15 वर्षात जो पुण्याचे स्वप्न आहे तो पूर्ण करण्यासाठी वास्तवावर आधारित असलं पाहिजे। आपण कुठलंही नियोजन करताना आपल्याकडे नागरिकांच्या मत, सध्या असलेली परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे। लेखा सिद्धांताचे पालन व परिणामलक्षी असणे आवश्यक आहे। आपल्या बजेटमध्ये लेखा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण ते जर पाळले गेले नाही तर बजेटची अंमलबजावणी योग्यरित्या करता येत नाही आणि एका शहरामध्ये होणारा अंदाजपत्रक ते दुसऱ्या शहराची आपल्याला तुलना करता येत नाही, एका शहराच्या कामाची दुसऱ्या शहराची तुलना करता येत नाही। त्यामुळे लेखा सिद्धांताचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे। सर्वसामान्य नागरिकांना समजेल असं सुलभ असणे आवश्यक आहे। अनेकदा बजेटची पुस्तिका एवढी कॉम्प्लिकेटेड असते की आपण अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना, सर्व तज्ञांना सुद्धा कधी कठीण होतो तो अंदाजपत्रकची जी पुस्तिका आहे समजून घेण्यामध्ये। असं नसताना सर्वसामान्य नागरिकांकडे कशा बजेट पुस्तक असायला पाहिजे। आपण सगळ्यांच्या माहितीकरिता आज आम्ही एक नवीन संकेतस्थळ सुद्धा सुरू करतोय।